रामकृष्ण आहे. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे येत्या 22 जानेवारीला श्री क्षेत्र अयोध्या येथे राम मंदिर पूर्णता आणि प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा भव्य दिव्य असा सोहळा होतो आहे. आणि 22 जानेवारी हा दिवस आपल्या समस्त भारतीयांच्या दृष्टीने एक सणच आहे. गेल्या 500 वर्षापासून ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो, ज्या पूर्वजांनी आपल्या त्याच्याकरता फार मोठा लढा दिला आणि आज ती गोष्ट साकार रूपाने होते आहे, याचा मनस्वी आनंद संपूर्ण भारतीय म्हणून आपला सर्वांना आहे. आणि म्हणून 22 जानेवारीला तो सण फक्त एका अयोध्येमध्ये साजरा न होता समस्त भारतभर तो सण साजरा होणार आहे. आणि म्हणून त्याच धर्तीवर आपल्या बार्शीमध्ये भगवंताची बार्शी म्हणून या बार्शीची ओळख आहे. थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना, हे जे तुकाराम महाराजांनी वचन सांगितलं त्याच्यातले सगळे अवतार ज्या भगवंताचे आहेत, तो भगवंत हा मूळ बार्शीचा आहे. आणि म्हणून राम मंदिर आणि तो राम अवतार ज्या भगवंताचा आहे ते मूळ स्थान हे बार्शीमध्ये आहे. आणि म्हणून समस्त बार्शीकरांच्या वतीने तो राम मंदिराचा आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा फार मोठ्या सणाच्या माध्यमातून साजरा करायचं आपण सगळ्यांनी ठरविलेलं आहे. हा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे. 20 जानेवारी, 21 जानेवारी आणि 22 जानेवारी. त्याचं नियोजन असं केलेलं आहे, 20 जानेवारीला सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये संगीत दत्तगायन समाज बार्शी यांच्या वतीने भगवंत मंदिरामध्ये ते भक्तिसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. 21 तारखेला सकाळी 10 ते 12 सामूहिक रामरक्षा पठण श्रीराम महिला मंडळ बार्शी यांच्या वतीने भगवंत मंदिरामध्येच या ठिकाणी होणार आहे. त्याच दिवशी 21 जानेवारीला म्हणजे रविवारी 11 ते 12 या वेळेमध्ये रणगंधर्व ढोल ताशा पथक यांच्याकडून मानवंदना भगवंत मंदिरामध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर 21 तारखेलाच रविवारी मंगल अक्षदा कलश यात्रा संपूर्ण बार्शीमध्ये या ठिकाणी निघणार आहे. आणि ती अत्यंत भव्य आणि दिव्य पद्धतीने ती यात्रा निघणार आहे. आपण सर्वजण त्याला उपस्थित राहणार आहोत. त्याच्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान श्रीरामांची 9 फूट मूर्ती त्या मंगल अक्षता यात्रेमध्ये असणार आहे. आणि आपण सगळे बार्शीकर त्याच्यामध्ये सहभागी होत असताना पारंपरिक वेशभूषेमध्ये विशेष करून पुरुषांनी नेहरू शर्ट पायजामा आणि डोक्यावर भगवी टोपी ही आपली त्या दिवशीची खास ओळख असेल. समस्त बार्शीतल्या महिलांना माझी विनंती अशी आहे की त्या दिवशी आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये असूनसुद्धा कलश घेऊन आपण त्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण तो कलश म्हणजे प्रत्यक्ष राममूर्तीलाच आपण डोक्यावर घेऊन निघालो आहे अशी आपली सगळ्या भारतीयांची आणि बार्शीकरांची भावना राहणार आहे. आणि म्हणून महिलांनी आणि पुरुषांनी त्या मंगल कलश यात्रेमध्ये अक्षदा कलश यात्रेमध्ये या ठिकाणी उपस्थित सर्वांनी राहायचं आहे. त्यानंतर मुख्य दिवस येतो तो 22 जानेवारीचा पौष शुद्ध द्वादशी आहे. आणि विशेष असा आहे की आपल्या बार्शीला किंवा आपल्या सगळ्याच बार्शीकरांना भारतीयांना माहिती आहे की हे जे बार्शी नाव पडलं हे द्वादशी या तिथीमुळेच पडलं. कारण मूळ शब्द बारस आहे, त्याच्यावरनं बार्शी पडली. अंबऋषी राजाची आणि दुर्वास मुनींची कथा त्याच्याकरता प्रसिद्ध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा मोठा योगायोग आहे की ज्या भगवंताची अवतार म्हणजेच राम आहेत त्या रामाने सुद्धा असं ठरवलं असेल की मी बारस याच तिथीला प्रतिष्ठापना होणार, अन्य कुठल्या तिथीला होणार नाही. आणि म्हणून द्वादशीला ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे. आणि तो दिवस आपल्या बार्शीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सकाळच्या वेळेला अयोध्येमध्ये रामलल्लाची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथला जो लाईव्ह कार्यक्रम आहे, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि मग आपण असे अनेक जण आहोत की खरं तर ते प्रत्यक्ष अयोध्या बघण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने काही मोजक्या लोकांना निमंत्रित केलेलं आहे. आणि मग आपल्या बार्शीसारख्यांच्या सगळ्याच रामभक्तांना असं वाटत असेल की आपण तो कार्यक्रम याची देही याची डोळा कसा पाहायचा. आणि म्हणून या समितीने एक आपण नियोजन असं केलं आहे की इथं मंदिरामध्ये
अयोध्येमध्ये असणाऱ्या सगळ्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण इथं मंदिरामध्ये सकाळी या ठिकाणी 10 ते 1 वाजेपर्यंत 3 तास ते लाईव्ह प्रक्षेपण इथं जे काही CD वगैरे लावून इथं ते चालणार आहे। त्यामुळे समस्त बार्शीकरांना ते भगवंत मंदिरामध्ये घरी बघता येईल, पण त्याच्यापेक्षा भगवंत मंदिरामध्ये भगवंताच्या सानिध्यात भगवंताचा अवतार असलेल्या रामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा बघणं हे कैक पटीने आनंदाचं असल्यामुळे आपण सर्वांनी 10 ते 1 या वेळेमध्ये इथं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते जे मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण सर्वांनी या ठिकाणी पाहण्याकरिता यायचं आहे। आता राहिला पुढला कार्यक्रम असा की राम मंदिर आणि राममूर्ती तिथं प्राणप्रतिष्ठा होते आहे आणि म्हटल्यानंतर आपण त्याचा जयघोष हा भजन कीर्तनाने करणं अपेक्षित असल्यामुळे त्या दिवशी दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये भगवंत मंदिरामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने समस्त वारकरी संप्रदाय बार्शी आणि बार्शी तालुका यांच्या वतीने समस्त वारकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये भगवंताच्या समोर भगवंताचा अवतार असलेल्या राम मंदिराचा आणि राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कीर्तन सोहळा, थोडक्यात राम या शब्दाचं महत्त्व त्या दिवशी कीर्तनामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल। 4 ते 6 या वेळेमध्ये याच मंदिरामध्ये भगवंत मंदिरामध्ये कीर्तन सोहळा राहील। त्याच्यानंतर लगेच दीपोत्सव, भव्य दिव्य अशा पद्धतीचा दीपोत्सव, कारण आपण राम अयोध्येमध्ये येणार आहेत म्हणजे आपल्या घरात येणार आहेत आणि म्हणून त्याचं स्वागत हे दिव्यांनी करणं किंवा आरती वाळून करणं गरजेचं असल्यामुळे आपण सगळेजण इथं येऊन भगवंताची दिव्यांनी आरती करणं म्हणजे प्रत्यक्ष स्वागत हे दिव्यांनी करणं किंवा आरती वाळून करणं गरजेचं असल्यामुळे आपण सगळेजण इथं येऊन भगवंताची दिव्यांनी आरती करणं म्हणजे प्रत्यक्ष अयोध्येतल्या रामाची आरती करणं अशी भावना आपली सगळ्यांची राहणार आहे। त्यामुळे 4 ते 6 या वेळेत कीर्तन झाल्यानंतर 6 ते 6:30 या वेळेमध्ये भव्य अशा पद्धतीचा दीपोत्सव या ठिकाणी राहणार आहे आणि त्यानंतर रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये महाआरती आणि आनंदोत्सव या ठिकाणी आपण राहणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आपण करतो आहोत। आपण कीर्तन आणि दीपोत्सव झाल्यानंतर लाडूचा प्रसाद, कारण आज राम आपल्या घरी आपल्या हृदयात येणार आहेत, तर आपल्याला गोडधोड म्हणून लाडूच्या प्रसादाचे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांना ते प्रसादाचंही या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी होणार आहे। खरं तर हा जो कार्यक्रम आहे हा आपण सगळेजण अत्यंत आनंदामध्ये या ठिकाणी करत असताना त्याच दिवशी सकाळी 7:30 वाजता 22 तारखेला राम मंदिराच्या आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने या ठिकाणी समस्त बडवे मंडळी जी आपल्या भगवंत मंदिरातील बडवे मंडळी आहेत त्यांच्या वतीने भगवंताला या ठिकाणी रुद्राभिषेक त्या निमित्ताने सकाळी 7:30 वाजता या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आध्यात्मिक भरगच्च कार्यक्रम या 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना भगवन देवस्थान कमिटी, त्याचबरोबर राम मंदिर ट्रस्ट, त्याचबरोबर भगवंत महोत्सव समिती आणि समस्त रामभक्त बार्शीकर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज भगवंत मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजभाऊ राऊत साहेब, त्याचबरोबर भगवन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब बुडूक, त्याचबरोबर डॉक्टर BY यादव साहेब, सुरोशे नाना, त्याचबरोबर भगवन महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सुभाष शेठ लोढा आणि त्याचबरोबर आमच्या विश्व हिंदू परिषदेचं या बार्शी आणि बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत तन्मयतेने काम करणारे आमचे अत्यंत जिवलग बापूसाहेब कदम, त्याचबरोबर बाकी सगळेच रामभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सर्वांनी या ठिकाणी अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी समस्त बार्शी आणि बार्शी तालुका या सगळ्याला या ठिकाणी आवाहन करतो आहे की 20, 21 आणि 22 हा 3 दिवस अत्यंत उत्साहामध्ये बार्शीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि